पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मे भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर माननीय राजेश भंडारी साहेब, माननीय अजय भंडारी साहेब, माननीय अनिकेत भंडारी साहेब, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. ऊस उत्पादक शेतकरी आणि सहकारी साखर कारखानदारी समोरील गंभीर प्रश्नांकडे केंद्र व राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माणिक पाटील चुवेकर यांनी 21 जूनपासून चुळे तालुका करवीर येथील विठ्ठल मंदिर परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ केला. शेतकरी, साखर कारखानदार, विविध सामाजिक संघटना तसेच लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने हे आंदोलन सुरू करण्यात आलं. साखर उद्योग हा देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असला तरी FRPचा अपुरा दर, साखर निर्यातीवरील निर्बंध, वीज दरातील कपात तसेच इथेनॉल, मॉलसेस, स्पिरिट यांसारख्या उपपदार्थांना मिळणारा कमी मोबदला यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. परिणामी शेतकरी व कारखानदार दोघांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं चुवेकर यांनी सांगितलं. येत्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक साखर कारखाने सुरू होण्याबाबत साशंकता निर्माण झाली असून शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनाद्वारे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हिताच्या विविध मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. आज सकाळी आंदोलनास सुरुवात होताच परिसरात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. शासनाने चर्चेसाठी पुढाकार घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा माणिक पाटील चुवेकर यांनी दिला. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवान काटे, शरद जोशी संघटनेचे राज्य सदस्य बाळा नाईक, सरपंच विद्या पाटील, उपसरपंच प्रदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पाटील, नागेश राणे, योगराज पाटील, चंद्रकांत घाटगे, संदीप पाटील, अरविंद पाटील, संजय सावंत, प्रकाश हिरेमठ आदी उपस्थित होते. यावेळी चुळे माऊली ग्रुपने आंदोलनाला पाठिंबा दिलाय. प्रमुख मागण्या अशा: ऊस उत्पादकांना न्याय व लाभदायक FRP मिळावा, साखर निर्यात धोरणात स्थिरता आणावी, इथेनॉल व इतर उपपदार्थांना योग्य दर मिळावा, सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक बळ देण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, शेतकरी व साखर उद्योगाच्या हिताचे धोरणात्मक निर्णय तातडीने घ्यावेत. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. गेली अनेक वर्ष ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदार असा वाद चालू आहे. या वादाचं मूळ कारण असं आहे की शेतकऱ्यांचं जे मूळ पीक आहे ऊस, त्या पिकाला जो भाव मिळाला पाहिजे तो आज मिळत नाही. जो भाव आहे तो वाढवून मिळावा म्हणून आज 21 तारखेपासून मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. माझ्या चुळे या गावी मी सकाळ 10 वाजेपासून बसलो आहे. तर आमच्या महत्त्वाच्या मागण्या अशा आहेत की हा उत्पादन खर्च परवडत नसल्यामुळे सध्या जी गव्हर्नमेंटनं 3650 FRP जाहीर केलेली आहे, ही FRP 4500पर्यंत त्यांनी वाढवावी. हे वाढवताना ते FRP द्यायला कारखान्यांना परवडणार आहे का नाही हाही मुद्दा तपासला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही अशी मागणी करतो की कारखानदारांना जो MSP परवडला पाहिजे असा त्यांना केंद्र शासनानं दर द्यावा. MSPचा सध्याचा दर आहे तो 31 रुपये आहे. MSP म्हणजे आपल्याला माहितीच आहे की साखरेला साखर कारखानदारांना मिळणारी मूलभूत किंमत तो गेली 3-4 वर्ष 31 रुपयावरच अडकून राहिलेला आहे. तो 20 रुपयानं वाढवावा जेणेकरून कारखानदारांना आमच्या जो ऊस आहे त्यापासून तयार होणाऱ्या साखरेला कारखानदारांना योग्य भाव मिळेल आणि त्यातून त्यांच्या उत्पन्नातून ते चांगला FRP आम्हाला देऊ शकते. या FRP बरोबरच कारखानदारांच्या काही समस्या आहेत त्याचाही अभ्यास आम्ही गेली 6 महिने करत होतो. या संदर्भात आमची कारखानदारांचे चेअरमन, संचालक, MD या सर्व आणि इतर तज्ञ या सर्वांच्या बरोबर गेली 6 महिने चर्चा करताना आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही शेतकरी फक्त ऊस दर FRP वाढवून मागतो, परंतु ते FRP देण्याइतपत कारखानाही सक्षम झाला पाहिजे. कारण कारखाना म्हणजे संचालकांच्या मालकीचा नसून ते शेतकरी सभासदांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. आणि ही साखर कारखानदारी कुठेतरी टिकली पाहिजे, ती ऊर्जित अवस्था आली पाहिजे. कारण साखर हा उद्योग कृषी उद्योग आहे, तो देश पातळीवर सर्वात मोठा कृषी उद्योग आहे आणि त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर होत असतो. एखाद्या वर्षी जर
ऊसाला ऊस चांगला झाला नाही की ऊसाचं पीक चांगलं झालं नाही काही ते नैसर्गिक आपत्तीमुळं, तर तो पैसा जो संपूर्ण देशभर रोटेट होत असतो तो रोटेट न झाल्यामुळं काही प्रमाणात देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. म्हणून हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जो महत्त्वाचा घटक आहे साखर उद्योग, त्याला तो टिकला पाहिजे, त्याला ऊर्जित अवस्था आली पाहिजे आणि बळीराजाही सुजलाम संपन्न झाला पाहिजे. यासाठी आम्ही एकत्रितपणे गेली 6 महिने याच्यावर अभ्यास करून काम करत आहे. आज पहिल्यांदा असा प्रयोग झाला आहे की शेतकरी, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना एकत्रित येऊन काही काम करायला त्या विषयावर. या अनुषंगातून जे काम करत असताना आम्ही इतरही काही साखर कारखानदारीबद्दल आमच्या मागण्या आहेत. केंद्र शासन बऱ्याच वेळा निर्यात बंदी करते. ती निर्यात बंदी टंचाई जेव्हा असेल साखरेची त्यावेळेस करावी. कारण बऱ्याच वेळा वर्षानुवर्ष साखर कारखानदारांच्याकडे पडून जाते, ती खराब होते आणि त्या साखर न खपल्यामुळे कारखानदार अडचणी येतात, शेतकरी अडचणी येतात. त्यामुळे निर्यात बंदी त्यांनी उठवावी. तसंच जनरेशनला पूर्वी 6 रुपये 75 पैसे हा दर मिळायचा. गव्हर्नमेंट देत होतं, प्रति युनिट हा दर देत होतं. परंतु अलीकडच्या काळात 2-3 रुपयानं तोही दर त्यांनी कमी केला आहे. त्यामुळं हा जे जनरेशन जे अनेक कारखान्यांनी चालू केलेले आहेत ते आता अडचणीत आले आहेत. आणि अडचणीत आले की साखर कारखाने आले, साखर कारखान्यात आले की शेतकरी अडचण होते. त्यामुळं जो पूर्वीचा दर होता जनरेशनला प्रति युनिट गव्हर्नमेंट द्यायचा, तोही दर त्यांनी द्यावे. इथेनॉलसाठी आताच गडकरी साहेबांनी, केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी 100% इथेनॉलचा इंधनासाठी वापर केला जाईल म्हणून घोषणा केली आहे. तर तेही वापर त्यांनी लवकर चालू करावा. आज या ठिकाणी आम्ही सगळे संघटित, या ठिकाणी जी सुरुवात झाली, या ठिकाणी बरेच लोक होते, शेतकरी संघटनेचे लोक होते, शेतकरी होते, कारखानदारांचे प्रतिनिधी, आणि टप्प्याटप्प्याने आम्ही चक्री आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्याबाबत मुंबईमध्ये मुख्यमंत्री, या संदर्भातले मंत्री, सचिव, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कारखानदारांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांना अशी संयुक्त बैठक घेत नाहीत तोपर्यंत हे आमचं अन्नत्याग बेमुदत आंदोलन चालूच राहील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.